पत्रकार दिन, त्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार मित्र बंधू आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण की म्हणतात ना की चौथा स्तंभ, हा चौथा स्तंभ जो आहे हा पत्रकारितेचा आहे. आज या ठिकाणी मला ज्यांच्यामुळे यायला मिळालं ते माझे पत्रकार मित्र संतोषजी नागे साहेब नेहमी माझ्या कार्याला उजाळा देतात. मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि जीवाला जीव देण्याचं कार्य म्हणजे आपण दिव्यांग निराधार, अनाथ, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण या विषयावरती काम करतो. आणि माझं भाग्य आहे आज की आज ह्याच्या पेपरमध्ये माझी बातमी आहे. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसादसाठी. आणि संतोष साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही नेहमी मधुतारा फाउंडेशनला उजाळा देत आहे. मधुतारा फाउंडेशन जे आहे आरोग्यावरती कॅन्सरचे ऑपरेशन असो, हृदयाचे ऑपरेशन असो, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, वर्म खोब्याचे ऑपरेशन, डोळ्यांचे ऑपरेशन, जे काही असेल हे सरकारच्या योजना, क्राऊड फंडिंग यांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचवतो. कारण माझ्या गोरगरिबांकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे पैसे असतात ते त्यांचं मेडिक्लेम काढतात. पण माझा हातावर पोट असणारा माझा रिक्षा चालक, माझा जे काही माझे बंधू भगिनी जे आहेत, कोणी मोलकंडीचं काम करतात, कोणी रस्त्यावरती हातगाडीवरती भाज्या विकण्याचं काम करतात, रस्त्यावरती का बसून हे असे जे काही कामं करतात, तर त्यांच्यासाठी सरकारने ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मधुतारा फाउंडेशन करतं. आणि या कार्याला नेहमी उजाळा आमचे संतोष साहेब देतात. त्यांनी सांगितलं मला की साहेब आज वर्धापन दिन आहे आणि त्या 9वा वर्धापन दिन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे संपादक म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो साहेब मी. तसंच अकबर साहेब तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि सर तुम्ही जसं बोलले की नाही का की सगळी पाची बोटं सारखी नसतात, पण चांगलं ज्यावेळेस आपण काम करत असतो ना तर समाजामध्ये अनेक लोक यापाशी जुळत जातात. शेंडे साहेब खरंच म्हणजे आज ते आहेत म्हणून आपण आहोत, बरोबर आहे ना. कारण पोलीस डिपार्टमेंट आहे म्हणून आपण घरामध्ये व्यवस्थित किंवा बाहेर व्यवस्थित असतो कारण त्यांच्यामुळं. कारण की हडपसर पोलीस स्टेशनला माझे जावई बापू पण एक राहिला म्हणून एक विशिष्ट मला पण खूप अभिमान वाटतो वर्दीचा, खाकी वर्दीचा. त्याच्यामुळे साहेबांनी इथे यावं हे सुद्धा पत्रकारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या दिव्यांगांसाठी सुद्धा काम करतो. ज्यांना पाय नसेल मी त्यांना पाय बसवून देतो, ज्यांना हात नाही त्यांना हात बसवून देतो. तर त्यांना व्हीलचेअर, वॉकर्स, ती कुठल्या नाना आपण सगळ्या त्यांच्यासाठी आपण देतो. त्यासाठी अनेक समाजातील अनेक मंडळी आपल्यासोबत म्हणजे 450च्या वर संस्था आपण आपल्यासोबत टॅग केल्या. गडचिरोलीमध्ये आपण काम करतो. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या सगळ्या गोष्टी ज्या आपण गोरगरिबापर्यंत पोहोचवतो. त्यांना UTID कार्ड काढून देणं, अपंगत्वाचा दाखला देणं, त्यांच्यासाठी योजना जी आहे संजय गांधी निराधार योजना आहेत त्याच्यासाठी देणं, महिला बाल कल्याण विभाग यांच्या माध्यमातून ज्या विधवा स्त्रिया आहेत, लहान बालकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना त्यांना माहिती करून देणं. म्हणजे संविधानाने आपल्याला जसे जगण्याचे अधिकार दिलेले तसे आरोग्याचे अधिकार दिलेले, असे सगळे अधिकार आपण तळागाळात